मॅडम, आरक्षण पडलेलं आहे ठाण्याला, काय म्हणाल? खऱ्या अर्थाने आनंद होतोय की सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी हे आरक्षण जे पडलेलं आहे. कारण गेले 19 वर्ष महापालिकेमध्ये मी काम करते आणि पहिल्यांदाच एससी प्रवर्गाचं आरक्षण आमच्या इथे पडलंय. तर खऱ्या अर्थाने आनंद होतोय मला पण. आपल्याकडं उमेदवार आहेत हो, तसे? आमच्याकडे बरेचसे उमेदवार आहेत हं. आणि खरंच न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं त्या समाजाला. कशा पद्धतीने सत्तेचं समीकरण असणार आहे ठाण्यातलं? आम्ही सत्तेचे समीकरण मला असं वाटतं ठाण्यामध्ये तरी वन साइड आहेत आम्ही, कारण 75 सीट्स आमच्या आहेत आणि बिनविरोधच महापौर बसेल. बीजेपी बरोबर आपण सत्ता हे करणार आहात? ते तर आता युतीमध्ये आहोत तर मग ते समीकरण जुळवायलाच लागतील, कारण महायुती आहे आमची आणि त्याच्यामध्ये युतीमध्ये सत्तेची समीकरण नेहमीच बदलत असतात आणि त्यांनाही त्याच्यामध्ये सहभाग त्यांचा केला जाईल त्याच्यामध्ये. इतर काही छोटे पक्ष तुमच्यावर राहील असं कळतंय? इतर छोटे पक्षाचं आता मला असं वाटतं वन साइड असल्यामुळे त्यांचा विचार होईल नाही होईल ते मला माहिती नाही, पण आमची पूर्ण वन साइड आमचेच लोक आहेत. बीजेपीचे पण तेवढे कॅन्डिडेट आमच्याकडे आहेत. तर मला असं वाटतं बाकीच्या लोकांना घेऊन न घेऊन काय हे नाही होणार, आम्हाला काय फरक नाही पडणार त्याच्यामध्ये. 75 सर्व आले. हिंदी नको, हिंदी नको.